पक्षाची ही नेत्यांची ही कायमच आमची बैठक होत असते. साहेब बोलवत असतात. संपूर्ण महाराष्ट्राचा पुन्हा एकदा आढावा घेण्यासाठीची ही बैठक होती आणि अनेक बाबतीत तुम्ही बघितलं असेल की कोकणचा रस्ता असो किंवा कुठल्याही बाबतीतले किंवा मराठी माणसावर ते घर खाली करण्याचा असो, कायम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेबच उभे राहिलेले आहेत. आम्हाला असं वाटतं की आम्ही असंख्य कामं, असंख्य आंदोलनातनं आम्ही त्याचे रिझल्ट दिलेले आहेत. काही प्रमाणात लोकांपर्यंत ते पोचत नाहीयेत. म्हणजे आता अगदी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आता गणपती येऊन गेले. सगळं गणपतीची पूर्वी महाराष्ट्रात केवळ एक दिवस सुट्टी मिळायची. सर्व शाळांना आता गणपतीची 5 दिवस सुट्टी मिळते. हाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा आलेला रिझल्ट आहे. अनेक गोष्टी असतात की कोणाचं ज्या प्रकारचं, आणि आता खरं तर आता पितृपंधरवडा आहे तर दुर्दैवाने बोलावंसं वाटतं, म्हणावंसं वाटतं की जे काही मतदारांची जी काही थट्टा केलेली आहे आत्ताच्या ज्या शासनातर्फे, की कोण कोणाच्या गळ्यात हात टाकतंय. महाराष्ट्र वाचवायला हवा, महाराष्ट्र राजकारण वाचवायला हवं. मतदारांच्या मतदानाचं हे श्राद्ध घालायची वेळ आलेली आहे. त्यामुळे या सर्व बाबींवरती आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी माणूस हरवून गेलेला आहे. मराठी माणूसची जी काही गळचेपी पुन्हा होते. आता मराठी पाट्या करण्याची जी काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला 2008ला सप्टेंबरमध्ये साहेबांनी तो काउंटडाऊन दिला होता. 23 सप्टेंबरमध्ये हा सुप्रीम कोर्टाने रिझल्ट दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी तळमळीने या महाराष्ट्रात एक माणूस करतोय, राजसाहेब आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन आहे. मला असं वाटतं की या सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही पूर्णपणे जनतेच्या समोर आता चाललेलो आहोत. लोकसभेसंदर्भात काय आढावा घेण्यात आला आहे का? एकूणच सगळ्यांनी निश्चितपणे लोकसभा अगदीच पूर्ण महाराष्ट्रभर तयारी करण्याचे संपूर्ण आदेश दिलेले आहेत आणि आम्ही सगळेच तयार आहोत. महाराष्ट्र सैनिक तयार आहे. मनसेच्या लोकांपेक्षा, महाराष्ट्र सैनिकांपेक्षा महाराष्ट्राची जनता आता सन्माननीय राजसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघतायत असं आम्हाला अनेक लोकांनी सांगितलं. आम्ही त्याच्या तयारीला लागतो. एक मिनिट मराठीतला पूर्ण सर. गणेशोत्सवामध्ये जे डीजे वाजतात किंवा जे लेझर शो होतात त्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसलेला आहे. काही मृत्यूसुद्धा झालेले आहेत. त्यावर राजसाहेबांनी ट्विट सुद्धा केलेला आहे. मोठा प्रश्न हा समोर येतोय. आता परत नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. त्यामध्ये आपल्या पक्षाच्या वतीने जे मंडळ आहेत त्यांना आवाहन काय करण्यात येईल किंवा काय? तुम्ही जर राजसाहेबांचं जर पत्र वाचलं तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. काय आहे की गणेशोत्सव साजरा करा आणि हिंदू सण वाचवण्यासाठी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच पहिले उभी राहते. अगदी दहीहंडीपासून तुम्हाला कल्पना असेल, अविनाश जाधव आणि माझ्यावरती दहीहंडी साजरा केल्याचे गुन्हे दाखल आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतलेला आहे. मंडपासाठी आम्हीच पुढाकार घेतलेला. पण या सगळ्या वातावरणात, या उत्सवांमध्ये जे बिभत्स स्वरूप जे आलेलं आहे किंवा डीजेचा अत्यंत वापर किंवा सगळ्या गोष्टीच्या दारू पिऊन नाचणं, या कुठल्याही आपल्या धर्मात किंवा आपल्या कुठल्याही सार्वजनिक उत्सवांमध्ये हे अतिशय घृणास्पद आहे आणि याच्यावरती राजसाहेबांनी भाष्य केलेलं आहे. आणि नेहमीच हिंदू सण साजरे व्हावे याच्याकरता घेतलेला पुढाकार, त्याचं विद्रुपीकरण होऊ नये अशी भूमिका राजसाहेबांची आणि मला असं वाटतं ती सगळ्यांचीच आहे. सर, हिंदी में 2 सवाल है. पहले तो आज राज जी ने बैठक बुलाई. बैठक का मुद्दा क्या था, क्या था? बिल्कुल, एक महाराष्ट्र के अभी लोकसभा अगले साल आने वाले विधानसभा है और सब नेते गणों की बैठक थी और पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की आगे की रणनीति क्या होगी इसके बारे में हमारी निजी बैठक थी. जिस तरीके से अभी गणेशोत्सव में लेजर को लेकर मुद्दा उठाया गया है जहाँ पे आपको की तकलीफ हो सकती है, खराब हो सकती है, तो इसे लेकर क्या कुछ प्लानिंग की गई है पार्टी की तरफ से? देखिए, कल आपने देखा होगा तो सन्माननीय राज साहब ने जो लेटर लिखा है वो पूरे उत्सव मंडल जितने हैं उन सभी को लिखा है, पूरे महाराष्ट्र को लिखा है कि हम जब हिंदू जब त्योहार आते हैं तो पहले महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही खड़ी होती है. जैसे दहीहंडी पे बंदी आई थी तो पहले हम लोगों ने, अविनाश जाधव जी, हमारे ऊपर गुने दाखल है. तो मुझे लगता है कि उत्सव साजरे करने के लिए, उत्सव मनाने के लिए तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहले से
आगे है, पहले से हमारी भूमिका रह चुके हैं। लेकिन ये जो विद्रुपीकरण है, जो डीजे के डेसिबल 100 डेसिबल के आगे जो घातक हो सकता है, इसके बारे में, या लेजर की वजह से किसी की दृष्टि जा सकती है, तो ऐसे अगर प्रकार हो रहे हैं तो मुझे लगता है कि राज साहब ने अपने लेटर में लिखा है, आह्वान किया है सब मंडलों के कि ऐसे गलत प्रैक्टिस मत कीजिए। हिंदू सन अपना हिंदू धर्म है, हिंदू सन है, अच्छे तरीके से मनाइए। अब जैसे कि नवरात्रि का जो ग्राउंड है वो बुक किया जाता है, तो वहाँ पर तो बहुत बड़ी संख्या में लोग आते हैं और लगातार 9 दिन तक वो कार्यक्रम चलता है, तो इसे लेकर कुछ प्लानिंग की गई है? देखिए, ऐसे हम लोगों ने, राज साहब ने आह्वान किया है, और महाराष्ट्र में नवरात्र मंडल हो या गणेशोत्सव मंडल हो, राज साहब का कहना जरूर मानते हैं। तो मुझे लगता है कि नवरात्र में आपको इसका फर्क दिखेगा। सर, ही आढावा बैठक झाली, मात्र काही ठरलंय का की दौरा करणार आहे राज्यात, महाराष्ट्र दौरा ठरलंय का? तुम्हाला लवकरच साहेब स्वतः तुमच्यासमोर येऊन याविषयीची माहिती देतील, पण निश्चितपणे की आम्हाला असं वाटतंच की आमच्याकडे साहेबांनी यावं। लवकरच तुम्हाला दिसेल की अनेक ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला किंवा अनेक उत्सवांना हे साहेब हजेरी लावत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असते। त्यामुळे दौरा किंवा काय असेल तर तो आमच्या प्रेस कॉन्फरन्स किंवा आमचे नेते बाकीचे सांगतीलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।